मासाहेब, कारण देवळाच्या पायरीमध्ये दोन दगड असतात. एक दगड पायरीला असतो, एक दगड मूर्तीला असतो. जो दगड सगळ्यात जास्त धाव झेलतो ना, त्या दगडाला देवपण प्राप्त होत असतं, म्हणून तो देव झालेला असतो मासाहेब. जर दैवत्वाला पोहोचायचं असेल ना, तर टाकीचे घाव त्या ठिकाणी झेलावे लागतील. ही गोष्ट आपण ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आपण आयुष्यामध्ये संघर्ष करतो. जी माणसं मोठी होतात ना, ती माणसं उगा मोठी झालेली नसतात. त्यांनी संघर्ष सोसलेला असतो, त्यांनी संघर्ष केलेला असतो. हारामध्ये दोन फुलं असतात. एक फुल खाली पडलेलं असतं, एक फुल हारामध्ये असतं. परंतु त्या पायातलं फुल हारातल्या फुलाला विचारतं, तुझं बरं आहे बाबा, तू गळ्यात पडलेला आहे, मी मात्र पायात पडलेलो आहे. यावेळेस ते गळ्यातलं फुल पायातल्या फुलाला सांगतं की मी हारात येण्यासाठी अगोदर टोचून घेतलेला आहे, म्हणून मी हारामध्ये गेलेलो आहे. आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल, क्षितिजा पलीकडची झेप घ्यायची असेल, तर आपल्याला सुद्धा टोचून घ्यावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि तो संघर्ष आपल्या काळजामध्ये असावा लागेल. आणि त्या संघर्षाची प्रेरणा शंभू छत्रपतींचं चरित्र आहे.